नमस्कार. तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय कोणता? कदाचित तुमच्या स्वप्नातलं घर घेणे, बरोबर ना? या प्रवासात मी तुमचा रिअल इस्टेट मित्र मनोज काळे बियॉन्ड द ब्रिक्स तुमच्या सोबत आहे. कारण मला माहिती आहे, घर फक्त भिंती आणि सिमेंट नसतं. ते असतं तुमचं भविष्य, तुमच्या कुटुंबाची सुरक्षित जागा. आणि याच भविष्याचा विचार करताना अनेकदा आपण एक वाक्य ऐकतो, प्रॉपर्टी स्वस्त मिळाली की घेऊन टाका. पण थांबा, यामागे दडलेलं खरं सत्य काय आहे, जे तुमच्या पैशांची, तुमच्या मेहनतीची बचत करू शकतं? हे तुम्हाला माहित आहे का? बघा, जर लोन महाग असेल तर तुमचा EMI वाढणारच. आणि मित्रांनो, हे तुमच्या खिशावर किती मोठं ओझं बनू शकतं हे आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. फक्त 8% आणि 10% या व्याजदरांमध्ये एक मोठा बंगला घेणे इतका फरक पडतो. हे तुम्हाला आता समजलं असेल. खरं सांगतो, तुम्ही कधीतरी तुमचा EMI कॅल्क्युलेट करून बघा. कारण कधी प्रॉपर्टी स्वस्त असली तरी लोन महाग असल्यामुळे तुमचा एकूण खर्च इतका वाढतो की तो प्रॉपर्टीच्या मूळ किमतीपेक्षाही जास्त जातो. म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, प्रॉपर्टी स्वस्त असो वा महाग, पण लोन स्वस्त मिळालं का ते आधी तपासा. कारण तुमच्या घराच्या खर्चातील हाच सर्वात मोठा आणि दीर्घकाळ चालणारा भाग असतो. कशी वाटली ही अतिशय महत्त्वाची माहिती? तुम्ही घर घेण्यासाठी लोन घेणार असाल तर तुम्ही व्याजदरावर किती लक्ष देता? तुमचे अनुभव किंवा याबद्दल काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचतो आणि उत्तर देतो. अशाच रिअल इस्टेटमधील महत्त्वपूर्ण आणि तुमच्या फायद्याच्या गोष्टींसाठी आत्ताच फॉलो करा बियॉन्ड द ब्रिक्स नाशिक रियालिटी